15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री लाल किल्ल्यावर जेव्हा युनियन जॅक खाली उतरवून तिरंगा फडकावला गेला, तेव्हा एका परकीय जुलमी सत्तेचा कायमचा अंत झाला. हे जितकं सत्य आहे तितकंच ते एका मोठ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे प्रस्थानही आहे. लहानपणी आपण शाळेत जाताना 15 ऑगस्टला नटून थटून जात होतो. युनिफॉर्मची घडी न मोडता राष्ट्रगीत म्हणणं, देशभक्तीपर गाण्यावर पाय थरथरणं आणि शेवटी हातात मिळालेला लाडू किंवा बिस्किट खात आपल्या घराची वाट धरणं. त्या दिवशी मिळणारी ती 15 ऑगस्टची स्वातंत्र्य दिनाची पूर्ण सुट्टी म्हणजे आपल्यासाठी स्वातंत्र्याची पहिली व्याख्या असायची. पण वयाच्या एका टप्प्यावर आल्यावर मनात एक प्रश्न हळूच डोकं वर काढतो. शाळेच्या त्या एका दिवसाच्या सुट्टीला खरंच स्वातंत्र्य म्हणायचं का? आज जेव्हा आपण वर्तमानपत्रातील बातम्या वाचतो, भ्रष्टाचार बाहेर काढणारा एखादा पत्रकार अचानक गायब होतो किंवा हक्काच्या परीक्षेतील पेपर फुटला म्हणून रस्त्यावर उतरलेला तरुण जो आहे त्या विद्यार्थ्यांवर लाट्या आणि अश्रुधूर चालवला जातो, तेव्हा काळजात धस्स होतं. मनात संशयाची एक ठिणगी पडते. आपण खरंच एका स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत का? की आपण फक्त गोऱ्या साहेबांची गुलामी सोडून एका नव्या नेत्यांच्या, मंत्र्यांच्या, साहेबांच्या अप्रत्यक्ष गुलामीत ढकललेलो आहोत का? या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर आपल्याला आपण स्वतंत्र कसे झालो यापेक्षा आपण मूळचे गुलाम का आणि कसे झालो याच्या मुळाशी जावं लागेल. इतिहास हा केवळ घटनांची नोंद नसतो, तर तो माणसाच्या चुकांची आरशात दिसणारी सावली असते. सन 1600 सालात जेव्हा इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिली हिने गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेनिंग इन टू द ईस्ट इंडीज या व्यापारी कंपनीला पूर्वीकडील देशांशी व्यापार करण्याची 15 वर्षाची सनद दिली, तेव्हा लंडनच्या धुक्यात बसलेल्या त्या व्यापाऱ्यांच्या मनात एक भयंकर योजना शिजत होती. पोर्तुगीज आणि डचांच्या मसाल्यांचा व्यापारातील एक अधिकार मोडून काढण्यासाठी निघालेली ही जहाजं जेव्हा भारताच्या किनाऱ्याला लागली, तेव्हा 1608मध्ये कॅप्टन विल्यम हॉकिन्स जहागीर राजाच्या दरबारात सुरत येथे वखार उघडण्याची विनंती घेऊन आला. पुढे राजा जेम्स पहिल्याचा वकील म्हणून आलेला सर थॉमस रो याने संपूर्ण मुघल साम्राज्यात वखारी स्थापन करण्याचे अधिकार पदरात पाडून घेतले. सुरत, मद्रास, बॉम्बे आणि कलकत्ता या 4 महत्त्वाच्या नाक्यावर इंग्रजांनी अत्यंत चलाखीने आपले पाय रोवले. भारताच्या अफाट भूभागावर ऐश्वर्याने नटलेल्या या सुसंस्कृतीवर राज्य करण्यासाठी इंग्रज कोणतीही घाई करत नव्हते. ते योग्य वेळीची आणि भारतीय राजांच्या मूर्खपणाची वाट पाहत होते. 23 जून 1757चा दिवस हा भारताच्या राजकीय गुलामीचा पहिला पाया ठरला. बंगालचा नवाब सिराजुद्दौला याने जेव्हा इंग्रजाच्या बेकायदेशीर तटबंदीला आणि व्यापारातील करांच्या चोरीला विरोध केला, तेव्हा प्लासीच्या मैदानात एक मोठं नाट्य घडलं. रॉबर्ट क्लाईव्ह या अतिव धूर्त माणसाने नवाबाचा मुख्य सेनापती मीर जाफर याला बंगालच्या गादीचे आमिष दाखवून फितूर केलं. लढाई सुरू झाली. फितुरीने एका समृद्ध प्रांताचा बळी दिला. प्लासी आणि त्यानंतरच्या बक्सारच्या लढाईनंतर इंग्रजांनी केवळ व्यापार केला नाही, तर भारताची संपूर्ण महसूल व्यवस्था आपल्या मुठीत घेतली. गोरे व्यापारी आता भारताचे मालक बनू लागले होते. त्यांनी भारतीय राजांना आपापसात लढवून कमजोर केलं. वारस नसलेली राज्ये ब्रिटिश साम्राज्यात थेट विलीन केली गेली. इंग्रजांनी साम, दाम, दंडभेद या 4ही अस्त्रांचा वापर करून संपूर्ण भारत एका अदृश्य जाळ्यात टाकला. या गुलामीला वैचारिक आणि सामाजिक समर्थन देण्यासाठी ब्रिटिशांनी व्हाईट मॅन्स बर्डन नावाची एक भ्रामक संकल्पना मांडली. रुडयार्ड कपलिंग सारख्या लेखकांनी आणि जेम्स मिल सारख्या विचारवंतांनी जगात असा प्रचार केला की आशिया आणि आफ्रिकेतील लोक असंस्कृत आहेत आणि त्यांना सुसंस्कृत करण्याची जबाबदारी निसर्गाने गोऱ्या लोकांवर दिली आहे. पण या तथाकथित सुसंस्कृतपणाच्या मागे दडला होता शोषणाचा भयानक नंगानाच. मुघल सत्तेच्या पतनानंतर भारतात राजकीय एकतेचा अभाव होता.
मराठे, शीख, राजपूत, म्हैसूर हे आपापसात लढत राहिले. आधुनिक तंत्रज्ञान आणि शिस्तबद्ध सैन्याचा अभाव भारतीय राजांकडे होता. यात भर पडली ती आपल्या देशातील जातीयता, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेची, ज्यामुळे एक राष्ट्रीय भावना निर्माण होण्यास शतकं लागली. दादाभाई नौरोजींनी मांडलेल्या ड्रेन ऑफ वेल्थ सिद्धांतानुसार भारताची संपत्ती एक विशाल नळाद्वारे लंडनमध्ये वाहून नेली. भारतातील हातमाग आणि स्थानिक उद्योग नष्ट करून भारताला केवळ कच्च्या मालाचा पुरवठादार बनवले गेले. डिटेल प्लॅनिंग होतं इंग्रजांचं. पण गुलामीची ही कुऱ्हाड जेव्हा भारतीय संस्कृती, परंपरा आणि सैनिकांच्या स्वाभिमानावर पडली तेव्हा 1857चा वणवा पेटला. मंगल पांडेच्या गोळीने पेटलेली ती ठिणगी दिल्लीचे बादशाह बहादूरशाह जफर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि नानासाहेबांच्या धैर्याने उफाळून आली. जरी 1857चा उठाव ब्रिटिशांनी अत्यंत निर्दयीपणे मोडून काढला आणि ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपवून कारभार थेट ब्रिटिश राणीच्या हातात गेला, तरीही या संघर्षाने भारतीयांच्या मनात क्रांतीची पहिली ठिणगी पेरली होती. 20व्या शतकाच्या सुरुवातीला हा लढा केवळ शस्त्रांचा न राहता विचारांचे युद्ध बनला. 1858मध्ये स्थापना झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसने सुरुवातीला अर्ज विनंत्याचे राजकारण केले, पण 1905मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करून हिंदू मुस्लिम दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा वंगभंग आंदोलनाने देश ढवळून निघाला तेव्हा लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना केली आणि परदेशी मालाची होळी पेटली. याच काळात जुलमी इंग्रजी सत्तेला रक्ताच्या थेंबाने उत्तर देण्यासाठी पुढे भगतसिंग, सुखदेव राजगुरू, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल व सूर्यसेन यासारख्या तरुणांनी फाशीचा फंदा हसत हसत स्वीकारला. मध्यवर्ती असेंब्लीत भगतसिंगांनी केलेला ठणगा ब्रिटिश साम्राज्याची झोप उडवणारा होता. दुसरीकडे महात्मा गांधींच्या आगमनाने या लढ्याला अहिंसेचे एक अफाट जनआंदोलन बनवले. 1920 असहकार आंदोलन, 1930ची दांडी यात्रा आणि अखेर 1942च्या भारत छोडो आंदोलनातील करेंगे या मरेंगेचा इशारा या सर्व प्रवासाने इंग्रजांच्या प्रशासकीय यंत्रणेचे कंबरडे मोडले. क्रांतिसिंग, नाना पाटलांच्या सातारा प्रतिकारसारख्या समांतर आघाड्यांनी तर इंग्रजांचे अस्तित्वच नाकारले. पण इंग्रज भारत सोडून गेले ते केवळ या आंदोलनामुळेच गेले का? उत्तर थोडे अधिक गडद आहे. 1939मध्ये सुरू झालेल्या दुसऱ्या महायुद्धात ॲडॉल्फ हिटलरच्या जर्मनीने युरोपमध्ये जो धुमाकूळ घातला त्यामुळे ब्रिटनची आर्थिक आणि लष्करी कंबर जी आहे ती पार मोडली. ब्रिटन कर्जात बुडालं होतं. त्यातच परदेशातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज उभारून दिलेली दिल्ली चलो ही हाक 1946मध्ये मुंबईत रॉयल इंडियन नेव्हीच्या भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध पुकारलेले उघड बंड या घटनांनी इंग्रजांना स्पष्ट संदेश दिला की ज्या सैन्याच्या जोरावर ते भारतावर राज्य करत होते तेच सैन्य आता त्यांच्यावर उलटले. आंतरराष्ट्रीय दबाव, आर्थिक कंगालपणा आणि भारतातील असंतोषाचा ज्वालामुखी यामुळे ब्रिटिश पंतप्रधान क्लिमंट ॲटली यांना माघार घ्यावी लागली. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री देशाची फाळणी होऊन प्रचंड रक्तपात झाला. तरी 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताचा सूर्य उगवला. परंतु केवळ इंग्रज निघून गेले म्हणजे प्रत्येक भारतीय स्वतंत्र झाला होता का? तर याचं उत्तर म्हणजे मुळीच नाही. शतकानुशतके जातीयता, गरिबी आणि अंधश्रद्धेने गांजलेल्या या देशातील सामान्य माणसाला आपण या देशाचे मालक आहोत ही जाणीव करून देण्याचे महाकठीण काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या शिल्पकारांनी केले. जेव्हा भारतीय संविधान लागू झालं तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रत्येक भारतीयाला स्वतंत्र नागरिक असण्याचा अर्थ मिळाला. संविधानाने आम्ही भारताचे लोक या शब्दाची सत्ता राजांच्या हातून काढून थेट सामान्य माणसाच्या हातात दिली. एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य या तत्वाने शेतातील मजुरी आणि देशाचा अब्जाधीश यांना एकाच रांगेत आणून उभं केलं. बोलण्याचे स्वातंत्र्य, अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचे स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिला. आज जेव्हा आपण मागे वळून पाहतो
आणि वर्तमान काळातील अन्यायाशी, पोलिसांच्या लाठीमाराशी किंवा दाबल्या जाणाऱ्या आवाजाशी सामना जेव्हा करतो तेव्हा लक्षात येते की स्वातंत्र्य ही एकदाच मिळवून कपाटात ठेवायची वस्तू नाही. स्वातंत्र्य ही रोज जपावी लागणारी, रोज लढून टिकवावी लागणारी एक जिवंत प्रक्रिया आहे. इंग्रज गेले, पण गुलामगिरीची मानसिकता आणि हुकुमशाहीची प्रवृत्ती अजून पूर्णपणे गेलेली नाही. जेव्हा जेव्हा एखादा नागरिक स्वतःच्या मूलभूत हक्कांसाठी निर्भयपणे उभा राहतो तेव्हाच 15 ऑगस्टच्या त्या लाडूच्या आणि ध्वजारोहणाचा जो खरा अर्थ आहे तो पूर्ण होतो. आपल्या पूर्वजांच्या बलिदानातून आणि संविधानाच्या ढालीतून मिळालेले हे स्वातंत्र्य जपण्याची आणि देशाची एकता टिकवण्याची जबाबदारी आज आपली आहे. कारण या सार्वभौम भारताचे खरे मालक आपण म्हणजेच या देशाचे नागरिक आहोत. मंडळी, एकूणच 15 ऑगस्ट 1947 या रोजी भारत हा देश स्वतंत्र झाला. यामागची जी काही पार्श्वभूमी होती मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हा सर्वांना आमच्या टीमकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश हुसे. धन्यवाद. जय हिंद.